अरे क्या हुआ भाभी, ऐसा क्या को बैठे सुबह सुबह? सुबह के काम कौन कर रहा? हमारे भैया कर रहे क्या? आज भैया को लगा दिया क्या काम पे सुबह सुबह? हाँ नहीं नहीं, भैया काय के करते काम? तुम्हारे भैया काम बीमा नहीं करते। और ये अपने किचन के काम तो, रसोई के काम तो बिल्कुल नहीं करते। ऐसे बैठी थी, सोच रही थी अभी इसका क्या करना बोल के, परेशान हो रही मैं। सिलेंडर खत्म हो गया ना मेरा, गैस। अब नंबर नहीं लगाए वाला, इनको तो भी बोल रही थी मैं कितने दिनों से, सिलेंडर भर के रखो, सिलेंडर भर के रखो। आनतच नहीं हमारे इधर के। हाँ ना जी, देखो ना कैसा करेंगे अब। सिलेंडर हमारा तो है बाबा एक भरे वाला, इसलिए कोई फिक्र नहीं, लेकिन अब कैसा करेंगे समझ में नहीं आ रहा। परेशानियां फजेतियां हो रही ना लोगों की, ये बात तो सही है। तो फिर चाय पानी हुआ कि नहीं हुआ आपका? नाही नाही, चाय पाणी चहा पाणी वगैरे काही नाही झालं, काहीच नाही झालं। रुक जाओ फिर दीदी, बना के देती मैं। दूध लाने जा रही थी मैं, लाती और फिर आपको बना के देती। राहू द्या, जाऊ दे, तुम्ही कुठे तकलीफ घेता, बनवून घेते मी, राहू दे, जाऊ द्या, येईनच ना काहीतरी होईल, काही तर करावं लागन। अरे नहीं नहीं, बना के देती। सुबह की चाय के बिना कैसे होता नहीं ना अपना काम। बना के देती मैं, 2-5 मिनट रुको, बस दूध लेके आती मैं। अरे हे एक नंबर बात कही आपने, चाय के बिना तो सुधरता नहीं सुबह सुबह। जब तक चाय ना पीऊं सुबह की, मेरे को तो 2 नंबर भी नहीं आती। 2 नंबर को भी नहीं जाना पड़ता मेरे को। हम अपने यहाँ पे ऐसा चे दीदी, सबका हमारे घर पे भी ऐसा चे भाभी, ऐसा चे हमारे घर पे। अरे कैसे हो शांता दीदी? मस्त आहे ना बाई, मी मजेत आहे। तू सांग कशी आहे? अच्छी हूँ ना, मैं भी अच्छी हूँ। हाँ, दूध खत्म हो गया तो जरा दूध लेके आओ बोल रही। हाँ मैं भी वही लेने जा रही ना, दूध टोस्ट ला लेती बोला, बच्चे खाते सुबह सुबह। ठीक है, आ जा फिर। सकाळचे काम झाले का बाई? निवांत बसली ओट्यावर। आम्हाला तर सुधरूच नाही लागलं सकाळचं दूध आणा आणि चहा ठेवा, आणि ते चहा आणि दुधातच माझी इथं अर्धी सकाळ चालल्या जाती। हा मस्त बसली निवांत। कशाचं काय व शांताबाई, कशाचं निवांत, पण गॅस गेला ना माझा। आता एवढ्या याच्यात गॅस गेला माझा, गॅस भेटणं झालंय। चहा नाही का काही नाही सकाळचं। काय काम आहे बाई तुझं? तरी तेव्हापासून तुझ्या मागे लागले होते, सगळ्यांच्या मागे लागले होते। सिलेंडरकडे लक्ष द्यावं, सिलेंडरकडे लक्ष द्यावं, अशा बातम्या येऊ लागल्या, भरून ठेवा। हा, आणि म्हटलं पण त्या दिवशी तुला चल म्हणून माझ्यासोबत। तेच तर नडलं ना बाई शांताबाई, तेच तर नडलं ना। आता काय करू, मला तर काही सुधरं ना बाबा, काहीच सुधरं ना शांताबाई। आता जेवणच काय करावं, का बाहेरून मागवावं का काय, मला तर काही सुधरं ना। पण किती दिवस बाहेरून मागू बाई? आता संध्याकाळपर्यंत सिलेंडर आलं तर ठीक आहे, एखाद्या दिवसाचं समजून घेता येतं, ऍडजस्ट करता येतं समजा, एखाद्या दिवसाचं बाहेरून बिरून आणून। पण आता कसं करावं? त्या भरोश्यावर राहूच नको तू, का संध्याकाळपर्यंत भेटन। काही भरोसाच नाही। लोक 3-3, 4-4 दिवस लाईनीत लागायले, तेव्हा कुठं भेटायला त्यांना? हा, बाहेर तुला माहिती नाही का बातम्या वगैरे पाहते नाही काही बाई टीव्हीवर, का नुसतं सिरियली बघते दिवसभर? हा, तेच ते दाखवतात। जरा बातम्या वगैरे पण बघत जावं ना माणसानी, कळतं आपल्या आजूबाजूला काय चाललंय काय नाही चाललंय। आता येतच जातं ना मग खबरा इकडून तिकडून, त्यात काय बातम्या बघायच्या? खबरा इकडून तिकडून येऊन जातात, म्हणून मी काय बघत नाही, जास्त लक्ष घालत नाही बातम्यांवर। बट जाऊ दे, आता ते कसं करती, माझ्याकडे येऊन जा, सगळा स्वयंपाक येऊन माझ्याकडे करून घ्या आजच्या दिवस, आपण बघू काहीतरी। नको शांताबाई, नको, तुझ्या घरी नको। नाही, मी आता तू काय तरी असं करू का शांताबाई? सरळ चूलच मांडून घेते आता अंगणात मागे। जाऊ दे, आहे अंगण तसंही,
चूल मांडून घेते सरळ आणि तिथे स्वयंपाक करून टाकते. पण माझ्यासोबत चलावं लागेल बे शांताबाई तुला. माझ्यासोबत चलून लाकडे आणायला चल माझ्यासोबत. आता त्या गौऱ्या आणायला काही नाही, पण गौऱ्या पण लय महाग देतील. बरं जाऊ मग. आता मी हे घेते, काय म्हणतात ते, दूध घेऊन घरी जाते, चहा पाणी करते, राणीला दूध बिस्किट देऊन देते आणि तिचा डबा करून ठेवते. समजा पोळी तर झालेलीच आहे, भाजी करायची फक्त. मग भाजी करते आणि चल मग जाऊ आपण. हो बाई शांताबाई, पण लवकरच चल बरं थोडं. हां, मग पुढचे काम आवरतं माझे. लागलं तर मी येते मदतीला तुला. आता 100 लोकांचा स्वयंपाक करायचा का मला मदतीला? ते राणीचा डब्बा करायचा, शाळेत जाईन ती घेऊन म्हणून. ते करून ठेवते आणि जाऊ मग आपण लगेच. फोन मारते मग मी तुला. फोन मारू नको बे शांताबाई, लागन मला. मारू नको फोन. हेच कर, फोन कर मला तू. फोन कर, नंबर दाब माझा आणि फोन कर. तिथून कुठून फोन फेकून मारशील मला? काय व पानसट जोक मारती व हसूही येत नाही मला तुझ्या जोक वरून. काय पानसट जोक मारती. आणि आपले हे पण, आपले व्हिडिओ बघणारे पण बोर होत असतील. काय जोक मारता म्हणून या पानसट सांचट सगळेन म्हणे. जा तिकडं. बरं झालं बाई शांताबाई, आम्हाला पण बोलवलं. काडे बिडे आम्ही पण जमा करून ठेवतो. काही सांगता येत नाही, काही भरोसा नाही. तेच म्हटलं ना मम्मी, सगळ्या जणी जाऊ म्हटलं सोबत आणि येऊन घेऊन जाऊ म्हटलं. आता एकटीच्या आणायचे काय, सगळ्याच्या आणायचे काय, उचला आपल्या आपल्या डोक्यावर सगळ्यांनी. हा. बरं झालं ना मग शांताबाई, खरं बरं झालं बापा. भरून ठेवल्या एका ठिकाणी म्हणजे काही ताण राहत नाही. आता त्या काडे उघड्यावर ठेवता यायचे नाही शांताबाई. हा, 2 दिवस झाले, कसं पावसाला लगे दना दना दना. बापा, त्या ओल्या झाल्या तर त्या पण कामाच्या राहायच्या नाही. नीट ठेव मला घरी गेल्यानंतर. ठेवते ना बाई, ठेवते मग, नीटच ठेवणार आहे मी. चला बाप्पा पटपट, उन्हाची चटके लागू लागले आतापासून. हे मला तर चांगलं आहे, डोक्यावर पदर असतो 24 तास. आपल्याला सवय नाही ती. माझं तर सटकतच राहतो डोक्यावरनं पदर. सारखं सारखं सारखं. मला तर ते जडच जातं. तिला काय ते उन्हाचं टेन्शन, मस्त सवय तिला डोक्यावर पदर घेऊन फिरायची. हो बाई, मला पण नाही जमत ते डोक्यावरनं पदर. केस मोकळे असते माझे, बिलकुल तो सटकतच राहतो. बांधून घेत जा ना ग मग. बांधून घ्यायला काय होतं तुला? खूप डोकं दुखतं माझं. बांधलं ना वरती जुडा का मग खूपच डोकं दुखतं बाई. ठण 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 व्हायला लागतं मला नुसतं. नुसतेच गप्पा नका मारू. चला पण पटपट पटपट पुढे पुढे जाऊन कामं करायची आपल्याला. काही निवांत पण नाही. चला पटपट. पोहोचलो आपण. चला बरं, आवरा पटपट, उचला. ते तू तिकडे जाय, तू तिकडे जाय, तू तिकडे जाय. चला बरं. बघून उचला बर का, नाही तर आतून पोकळ पोकळ घेताल. चांगले मजबूत अशा जाडजूड घ्या. थोडं डोक्याला ओझं झालं तरी काही नाही. हा, हो हो, चला चला बरं पटपट.